नमस्कार, मी सौरा। आज मी तुम्हाला टोमॅटो सूप बनवून दाखवते। इथे मी टमाटे 4 ते 5 असे स्वच्छ धुवून स्लाइस करून घेतलेले आहेत मी। आता इथे मी कुकरमध्ये टमाटे टाकून घेतलेले आहे। आता कुकरला 1 ते 2 शिट्या करून घेते मी। चवीपुरतं मीठ आणि त्यावरून 1 वाटी पाणी। इथे मी 2 ते 3 शिट्या करून घेते। तुम्ही पॅनमध्ये टमाटे शिजवले तरी झाकण ठेवून चालेल, काही हरकत नाही। आता या ठिकाणी 2 ते 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत। आता हे पूर्ण थंड करून घेते मी। आता हे थंड झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। पाणी टाकायची गरज नाही, पाणी आहे यामध्ये। आणि सालासकटच फिरून घेते मिक्सरला, छान पेस्ट करून घेते मी। इथे पाहू शकता हे मिक्सरला फिरून घेतलेले आहे अशा प्रकारे। आता इथे मी एक चाळण घेतलेलं आहे। आता हे गाळून घ्यायचं आपल्याला मिश्रण। आता हे गाळून घेते मी। इथे पाहू शकता गाळून घेतलेला आहे। आता हे भाग फेकून द्यायचा आपल्याला। हे बघा अशा प्रकारे हे असं दिसते, किती स्मूथ पेस्ट झालेली आहे। आता इथे मी पॅन ठेवलेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा बटर, यामध्ये बटरचाच वापर करायचा, तेलाचा वापर करायचा नाही। नंतर 1 तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आहेत। आता हे टमाट्याची प्युरी टाकून घ्यायची यामध्ये। अर्धी वाटी पाणी टाकते, मिक्सरचं भांडं धुवून आपण। मीठ अगोदर टाकलेलं आहे आणि पाण्याचा जास्त वापर करायचा नाही यामध्ये। यामध्ये मिरे पावडर, मीठ टाकते मी थोडं। आणि जास्त साहित्याचा वापर करत नाही मी इथे, लहान मुलाला सुद्धा पिता येईल असं बनवते। आणि तुमच्याकडे मिरी पावडर नसेल 3 ते 4 मिरे असे कुटून पण टाका, असे अख्खे टाकले तरी चालतील। इथे बघा सूपमध्ये दाटसरपणा येण्यासाठी इथे कॉर्नस्टार्च वापरते मी 1 चमचा। आता हे पाण्यामध्ये मिक्स करते मी छान। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये, जास्त पाणी टाकायचं नाही। 2 ते 3 चमचे खूप झाले पाणी। आता हे टाकून घेते मी यामध्ये। आता टाकून घेते मी। आता एखादा मिनिट छान असं ढवळून घ्यायचं। आणि चांगला असा कलर येण्यासाठी बीटचा वापर करतात। जेव्हा आपण टमाटे शिजवतो तेव्हा बीट पण शिजून घेतात त्यामध्ये, पण तसं मी काही केलेलं नाही। आणि इथे पाहू शकता किती सुंदर असा दाटसरपणा आलेला आहे। हिवाळ्यामध्ये आरोग्यासाठी खूप छान आहे टोमॅटो सूप। मुलांना पण तुम्ही देऊ शकता, नक्कीच करा। आणि इथे मी खूप कमी साहित्यामध्ये टोमॅटो सूप बनवून दाखवलेला आहे। आणि हिवाळ्यामध्ये ही खूप छान रेसिपी आहे, नक्कीच करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।